ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। भिवापूर तालुक्यातील प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची 3 कामं, जलसंधारण, पाटबंधारे विभागाचे बंधारे यासह अन्य विकास कामं हे निकृष्ट दर्जाचे झाले आहेत। त्यामुळे संतप्त भिवापूर तालुक्यातील सरपंच आणि नागरिकांनी एकत्र येत नागपूर जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या विरोधामध्ये फलक झळकावत जोरदार घोषणाबाजी करत लक्षवेधी आंदोलन केलं आहे। याबाबतची दखल घेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता श्रीमती कोटेमाटे यांच्यासह संपूर्ण अधिकारी वर्गाची टीम मानोरा खैरगाव इथे चौकशीसाठी 16 जुलै रोजी दाखल झाली आहे। 3 तासांच्या चौकशीमध्ये समाधानकारक अहवाल न दिल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य मिथुन माटे आणि ग्रामस्थांनी या रस्त्याच्या चौकशीवरती आक्षेप घेत 18 जुलै रोजी प्रतिनिधींशी बोलताना नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दुसऱ्या जिल्ह्यामधील अभियंतामार्फत निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचं म्हटलंय। यावेळी सोनबा मेश्राम तसेच भाजप युवा नेते तसेच नक्षी तसेच ग्रामपंचायतचे सरपंच अनिकेत वराडे, सरपंच विजय चौधरी, माजी सरपंच शेंडे तसेच माजी सरपंच प्रमोद गोमकर, गजानन ठोपटे, अविनाश वाकडे तसेच विकास अलवनकर आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। नमस्कार, मी प्रमोद गोमकर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत मानोरा। मानोरा ते मांडवा या 5 किलोमीटरच्या खैरगावच्या मानोरा ते पांडवा या 5 किलोमीटरच्या रोडचा 4,55,00,00,000 रुपये एवढा निधी खर्च करून रोड बनवण्यात आला आहे। परंतु या रोडमध्ये 1 रुपयाची क्वालिटी नाही आहे आणि अल्पावधीत हा रोड जागोजागी उखडणं चालू झालेलं आहे। तरी संबंधित अधिकारी आणि संबंधित डिपार्टमेंट यांच्यावर शासनाने चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची गावकऱ्यातर्फे मागणी करण्यात येत आहे। नमस्कार, मी मिथुन माटे। आज आम्ही खैरगाववासी आणि सोमनाळावासी या पुलावर आलेलो आहोत। या पुलाचं काम 2-4 महिने झाले देवाडकर कंस्ट्रक्शन या कंपनीने केलं होतं। हा 5 किलोमीटरचा रोड आहे। या भ्रष्ट ठेकेदारांनी आणि भ्रष्ट इंजिनियरनी या पुलावरून एकही गाडी न जाता हा पूल पूर्णपणे तुटला आहे। याच्यात कुठलंही मास काँक्रिटिंग केलेली नाही आहे, फक्त माती भरून वरतं डांबर लावलेला आहे। या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाईची आम्ही गावकऱ्यांनी मागणी केली आहे आणि ठेकेदाराची लायसन बंद व्हावी, अशा भ्रष्ट ठेकेदाराच्या लायसनी बंद व्हायला पाहिजे अशी मागणी आमची गावकऱ्यातर्फे आहे। या रोडची सखोल चौकशी करून या ठेकेदारावर कारवाई जर नाही झाली तर आम्ही गावकरी उपोषणाचा इशारा प्रशासनाला देत आहोत। वृत्तसंकलन विभाग सी24 तास नागपूर। आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच सी24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका।